आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 तुकामणी छंदे तुकामणी छंदे तुकामणी छंदे तुकामणी छंदे एणे वेधिले गोविंदे एणे वेधिले गोविंदे मन वेदिले गोविंदे मन वेदिले गोविंदे मन वेदिले गोविंदे मन वेदिले गोविंदे बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 गोपाल कुमारी गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमारी कुमाई जय 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 विठोबार कुमारी हरी जय 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 गोपाल कुमाई जय 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 विठोबार कुमारी जय 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 गोपाल कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमाई 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 कामणी छंदेणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसन्त्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भवं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं
सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना हो पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू प्रथमना दुसरी चरणा संतांचिया दुसरी चरणा संतांचिया दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी मस्तक हे पाया अरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा 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 या वारकरी ओ मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजविणारे महान संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबार यांचा बहुतेकांच्या परिचित असलेला पाठांतर असलेला सुंदर असा अन गवळणपर प्रकरणातील अभंग काल्याच्या कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचं विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं अगत्याचं आहे. यावर्षी भव्य दिव्य अनुपम्य सुंदर सोहळा स्वर्गीय रवींद्र पंडितजी अत्तरदे यांचे प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
7 दिवस पर्यंत आपण सुंदर अशा प्रकारे संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा आस्वाद घेतला. ज्यांच्या वाणीमधून आपण कथा ऐकली त्यांचा परिचय देण्याची आपल्याला गरज नाही. आणि सुंदर अशा प्रकारे या 7 दिवसामध्ये दिव्य आनंद या भक्तीच्या सोहळ्यामध्ये, या भक्तीच्या आनंदामध्ये सर्व सद्भक्त मंडळी या ठिकाणी दंगून गेलेली होती, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि आजचा जो दिवस आहे 8वा दिवस आहे. या 8व्या दिवशी 8व्याला आठवावं लागतं. 8व्याला आठवण्याचा दिवस तो म्हणजे काल्याचा दिवस. जोपर्यंत सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाला पूर्णत्व येत नाही, लक्षात घ्या. आणि हे सद्भाग्य केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये भागवत कथा होतात, रामकथा होतात, शिवमहापुराण कथा होतात, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा होतात, सगळ्या ठिकाणी होतात. परंतु महाराष्ट्राला जोडून, साधू संतांच्या भूमीला जोडून जे लोक आजपर्यंत या ठिकाणी आहे, काल्याचे कीर्तन प्रत्येक ठिकाणी होत नाही. हे साधू संतांच्या भूमीमध्ये या ठिकाणी होतं. म्हणून भाग्यवान आहोत आपण लोक की आपल्या या सप्ताहामध्ये सुद्धा आजची काल्याची कीर्तनाची सेवा या ठिकाणी होणार आहे. कारण माऊली सांगतात, मंदिराची या कामा कळसू. मंदिर कधी पूर्ण झालं महाराज? ज्या वेळेला पाया उभारल्या गेला, भिंती त्या ठिकाणी उभारल्या गेल्या, पाया रचल्या गेल्या, भिंती उभारल्या, छापणी झाली, कलरिंग झालं, सगळं झालं. आणि आता त्याला विचारा म्हणे का हो मंदिर पूर्ण झालं का? तो म्हणतो नाही. का? जोपर्यंत मंदिरावर कळस चढत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. आणि सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह पूर्ण होत नाही. विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन आपल्याला ऐकायचंय, भगवान परमात्म्याच्या लीला आपल्याला ऐकायचे. महत्वाचं हे आहे काला म्हणजे काय. कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीहं विचारसोऽयमीदृशः आहे कोण मिहा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार जीवनामध्ये ज्याने केला. कोहम कथमिदं जातम, मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, या जगाचा माझा काय संबंध आहे, याचं जीवनामध्ये चिंतन करणं, याचं नाव आहे, लक्षात घ्या, काला. का अधिक आला इज इक्वल टू काला. तू जन्माला का आला, आपण जन्माला का आलो याचं जीवनभर चिंतन करणं, याचं नाव आहे काला. काला म्हणजे काय आहे? काला म्हणजे साधना आहे, काला म्हणजे पूर्णत्व आहे, काला म्हणजे एकरूपता आहे, काला म्हणजे समरूपता आहे. मी इथपर्यंत तुम्हाला सांगून जाईल. काला म्हणजे अध्यात्मातली शेवटची साधना आहे. ज्या ठिकाणी पूर्णविराम मिळतो त्याचं नाव आहे काला. आणि तो काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बघा, काला करायचा म्हणजे काहीतरी 2 तास या ठिकाणी कीर्तन ऐकायचं. कीर्तन ऐकल्यानंतर महाप्रसाद जेवायचा, काला खायचा, याचं नाव काला नाही. खरा काला जर जीवनामध्ये करायचा असेल तर भेदभाव समाजातून मिटणं हा खरा काला आहे. काल्यामध्ये अनेक पदार्थ त्या ठिकाणी एकत्रित केले जातात. जसं जेवण करत असताना कधी कधी आपण भाजी भाकरीचा सुद्धा काय करतो ना, आपण भाजी भाकरीचा सुद्धा आपण काला बनवतो. तसा या हरिकीर्तनामध्ये अनेक पदार्थ त्या ठिकाणी एकत्रित केल्या जातात आणि ते एकत्रित मिसळल्या जातात. वास्तविक जे पदार्थ आपण त्या पातेल्यामध्ये एकत्रित टाकतो त्या प्रत्येक पदार्थाचा स्वभाव हा एकसारखा नाही. प्रत्येक पदार्थाचा स्वभाव हा भिन्न भिन्न आहे. तसा या समाजामध्ये बसलेला प्रत्येक माणूस, या पेंडॉलमध्ये बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा वेगळाच आहे. कुठपर्यंत? या पेंडॉलच्या बाहेर असेपर्यंत. एकदा तो या पेंडॉलमध्ये आला, एकदा तो हरिकीर्तनामध्ये आला की प्रत्येक जण स्वतःचा स्वभाव विसरून या ठिकाणी बसतो. कारण त्याला त्याच्या जीवनाचा काला करायचा असतो. लक्षात घ्या, काला आम्हाला आधी समजून घ्यायचा आहे, नंतर कीर्तनाकडे वळायचे. काला म्हणजे काय?
समरूपता जीवनामध्ये जर साधता आली नाही, अध्यात्माची शेवटची साधना जर जीवनामध्ये करता आली नाही, तर आमच्या जीवनाचा खरा काला होणार नाही. आणि जीवनाचा काला करून घ्यायचा असेल तर त्या 8व्या दिवशी आठवावं लागेल, कारण त्याचा जन्म 8वा आहे. जन्म झाला तेव्हा 8 वर्षाची मूर्तीच त्याची त्या ठिकाणी होती आणि अवतारही त्या ठिकाणी 8वा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आजच्या दिवशी आठवायचं आहे. बघा, ज्या वेळेला आपण काला करतो त्या पातेल्यामध्ये अनेक पदार्थ टाकले जातात. काय काय असतं त्याच्यामध्ये? जागे आहात ना तुम्ही? काय काय असतं? आता 7 दिवस माझी सवय झाली आहे, तुम्हाला बोलायला काही हरकत नाही. अपरिचित तर नाही ना मी तुमच्यासाठी. आता काय असतं काल्यामध्ये? हां, दही तर असतं, पण डायरेक्ट दही टाकता का तुम्ही की त्याच्या आधी पण काही टाकता? पोहे टाकता ना? पोहे. पुन्हा काय असतं त्याच्यामध्ये? लाह्या असतात. आणखी साखर, बरोबर आहे. आणखी मिरच्या, ज्या तुमच्या भागात अत्यंत प्रसिद्ध आहे. मिरच्या असतात ना. डाळ असते. कशाची असते? डाळ. डाळ नसते तुमच्याकडे काल्यात? आमच्या भागात असते बरं. चण्याची डाळ असते. असते ना. पुन्हा काही आंबट पदार्थ, फळं वगैरे सर्व त्या काल्यामध्ये टाकल्या जातात. आता बघा, काला त्या ठिकाणी आपण केलेला आहे. सर्व पदार्थ त्या ठिकाणी काल्यामध्ये टाकलेले आहे. पोहे टाकलेले आहे. हवा जर आली, पोह्याचा स्वभाव असा आहे, लाह्याचा स्वभाव असा आहे, हवा जर आली तर पोहे आणि लाह्या उडून जातात ना. तसे या समाजामध्ये काही हलक्या डोक्याचे माणसं असतात, हलक्या स्वभावाचे माणसं असतात. थोडं जीवनामध्ये काही आलं की संकट माणसाला पचवता येत नाही, मग ते आत्महत्येच्या मार्गाने वळतात, वाईट मार्गाकडे वळतात, कुमार्गाकडे वळतात, सन्मार्गाकडे ते वळत नाही. काही हलक्या स्वभावाची ही माणसं समाजामध्ये असतात. लक्षात घ्या, समजून घ्या. ते लाह्यांच्या स्वभावाचे, ते पोह्यांच्या स्वभावाचे. त्यामध्ये साखर पण असते. साखर खायला कशी लागते? गोड लागते ना. खाता ना तुम्ही रोज? साखर खायला अत्यंत गोड लागते. काही समाजामध्ये गोडबोले लोक पण असतात. तोंडावर एवढं गोड बोलणार आणि मागं केसानं गळा कापणार एवढे. कोणाचं आडनाव गोडबोले असेल तर माफ करा बरं, आडनाव असेल तर क्षमा करा. काही लोक एवढे साखरेसारखे गोड बोलतात, तुम्हाला डायबिटीस होईपर्यंत गोड बोलतात. त्यामध्ये मिरच्या असतात. मिरच्या खायला कशा लागतात? तिखट लागतात. काही तिखट स्वभावाचेही माणसं समाजात असतात. त्यांना धक्काही सहन होत नाही. थोडं काही बोलला मिरचीसारखे गरम होतात. त्यामध्ये डाळ असते. आमच्या भागात डाळ, चण्याची डाळ अशी आहे, ती स्वभावाला कुच्चर आहे. जर ती पोह्यामध्ये त्या काल्यामध्ये टाकायची असेल ना, आदल्याच दिवशी त्या ठिकाणी पाण्यामध्ये भिजत घालावी लागते. असे समाजामध्ये काही कुच्चर स्वभावाचे माणसं असतात. सप्ताह करायचा असेल, मोठा कार्यक्रम करायचा असेल, त्याला 1 महिन्यापासून पाण्यात भिजू घालावं लागतं. पाण्यात नाही बरं, त्याला 1 महिन्यापासून भिजू घालावं लागतं. लक्ष द्या बरं. कार्यक्रम आहे यावर्षी आपला, या बरं सर्वांनी, यावर्षी कार्यक्रम आहे आपला. आणि आपण जर असं केलं नाही तर आपल्या कार्यक्रमाचा धिंगाणा ते केल्याशिवाय राहत नाही. असे कुच्चर स्वभावाची ही माणसं काही समाजात असतात. काही लोणच्यासारखी आंबटही स्वभावाची माणसं असतात. काही दह्यासारखे चोपडे पण असतात. तोंडावर चोपड 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 करणार आणि मागं आपल्या काड्या करणार आणि मग पुन्हा मकर संक्रांतीला म्हणणार तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काही अशा पण स्वभावाची माणसं असतात. तोंडावर चोपडणार, मागं आपल्या काड्या करणार. पण लक्षात घ्या, बोलायचं असेल तर तोंडावर पण गोड बोला आणि मागं पण गोडच बोला. विनाकारण कुणाची निंदा करू नका. कारण एखाद्या व्यक्तीची जर निंदा आपण केली ना तर त्याचं पातक आपल्या डोक्यावर लागतं. मी त्या दिवशी तुम्हाला कथेमध्ये सांगून गेले, कुठल्याही व्यक्तीची खरी परिस्थिती समजून न घेता त्याची निंदा जर आपण करत असू तर त्याच्या पातकाचे आपण त्या ठिकाणी अधिकारी असणार आहे. आपल्याला ते पातक भोगावं लागणार आहे. आता बघा, या सर्व वस्तूंचे स्वभाव मी तुम्हाला सांगितले, पदार्थाचे स्वभाव मी तुम्हाला सांगितले, पण या सर्व पदार्थाचे स्वभाव भिन्न भिन्न तुम्हाला कुठपर्यंत दिसले? जोपर्यंत ते वेगळे होते. ज्या वेळेला काला आपण करू, काला तुम्ही खाल, तुम्ही काला असं म्हणाल का? कालानं फारच तिखट झाला नाही ना, कालानं फारच गोड झाला नाही. त्या काल्यामध्ये सगळे पदार्थ ज्या वेळेला एकत्रित आले, सर्वांनी आपापला स्वभाव विसरला, कारण ते काल्यामध्ये आले. तसं या समाजामध्ये भिन्न भिन्न स्वभावाचे माणसं आहेत. प्रकाराची 3
तुका म्हणे केले जन. या समाजामध्ये भिन्न भिन्न प्रकृतीची माणसं आहे, भिन्न भिन्न स्वभावाची माणसं आहे. परंतु जोपर्यंत समाजामध्ये प्रत्येकाचे स्वभाव समाजाला लक्षात येतात, परंतु ज्या वेळेला ते काल्याच्या कीर्तनामध्ये येतात, जीवनाचा काला करून घेतात, त्यावेळेला मात्र आपला स्वभाव त्या ठिकाणी विसरून जातात. घरामध्ये सासू सुनेने एकमेकीशी प्रेमाने वागणं हा जीवनाचा खरा काला आहे. घरामध्ये मुलाने मायबापाशी नीट वागणं हा जीवनाचा खरा काला आहे. बहिणी बहिणीने प्रेमाने वागणं, भावा भावाने एकमेकाच्या घशात थोड्याशा प्रॉपर्टीसाठी, थोड्याशा इस्टेटीसाठी कुऱ्हाडी घालून खून न करता, वादविवाद न करता गुण्या गोविंदाने एकत्रित नांदणं हा जीवनाचा खरा काला आहे. लक्षात घ्या, हा जीवनाचा खरा काला आहे. असे काले तर आम्ही किती खाल्ले, पण जीवनाचा काला झाला पाहिजे. केवळ काला खाऊन उपयोग नाही. थोडा आवाज वाढवा दादा आणि किंचित इको याला ठेवा. एकदम साधा साऊंड तुम्ही करून टाकला. विठ्ठल 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 विठ्ठल. समाजामधला भेदभाव मिटणं, समाजामध्ये एकमेकाशी प्रेमाने वागणं हा जीवनातला खरा काला आहे. लक्षात घ्या. घरामध्ये राहत असताना सासू सुनेने एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे. कारण काही संकट आलं तर तुमच्या मुलीला यायला वेळ लागेल, बरोबर आहे ना. तुमच्या मुलीला यायला वेळ लागेल. पाणी पाजणारी जी असेल ती तुमची सूनच असेल. लक्षात घ्या, तुमच्या मुलीला यायला वेळच लागेल. तुम्ही फोन कराल, ती येईल, तोपर्यंत वेळ लागेल. पण भांडण का करत होईना, पण ग्लासभर पाणी जी तुम्हाला पाजणारी असेल ती तुमची सुनबाई असेल. पुन्हा सुनबाईला पण मला हे सांगायचं आहे, सुनांना, आई वडिलांविषयी प्रेम तर आपल्याला आहेच, परंतु सासू सासऱ्यांविषयी, आपल्या घराण्याविषयी प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. कारण तुम्ही जर आजारी पडलात, तुम्हाला जर काही त्रास झाला, तर हीच सासरची माणसं कधीतरी आपल्या कामाला पडणार आहे. आपल्या माहेरची माणसं प्रत्येकच वेळेला आपल्या कामाला येईल असं नाही. म्हणून जीवनाचा काला आम्हाला करून घ्यायचा आहे. एकदा ना एक सासू आणि सून दोघींमध्ये चर्चा झाली. ती सासूबाई म्हटली, का गं सूनबाई, समजा तुला जर माझा मान ठेवायचा असेल, समजा मी जर पलंगावर बसले, तुला माझा मान ठेवायचा असेल, तर तू कुठं बसणार? ती म्हणे, सासूबाई, तुमचा मानच मला ठेवायचा असेल, तुम्ही जर पलंगावरती बसल्यात तर मी खाली चटईवर बसणार. ती म्हटली, समजा मी जर चटईवर येऊन बसले. सासूबाई म्हटली, मी जर चटईवर येऊन बसले तर माझा मान ठेवण्यासाठी तू कुठं बसणार? ती म्हटली, सासूबाई, तुम्ही जर चटईवर बसलात तर तुमचा मान ठेवण्यासाठी मी खाली जमिनीवर बसेल. आता जमिनीपर्यंत सुनबाई आलेली आहे. सासूने पण विचार करून बोलायला पाहिजे की नाही. सासूबाई म्हटली, सुनबाई, समजा मी जर जमिनीवर येऊन बसले तर माझा मान ठेवण्यासाठी तू कुठं बसणार? ती म्हटली, सासूबाई, समजा तुम्ही जर जमिनीवर बसलात तर तुमचा मान ठेवण्यासाठी मी जमिनीमध्ये खड्डा तयार करेन, त्या खड्ड्यात मी जाऊन बसेल. आता सुनबाई खड्ड्यापर्यंत आली. काय म्हणणं आहे सांगा तुमचं? आता तरी सासूने गप बसावं की नाही? पण गप बसेल ती सासू कुठली? सासूबाई म्हटली, सुनबाई, समजा मी जर खड्ड्यामध्ये जाऊन बसली तर माझा मान ठेवण्यासाठी तू काय करणार? ती म्हटली, मी काहीच करणार नाही, मी वरून माती ढकलून देणार आणि तुला मातीत गाडून देणार. म्हणून घरामध्ये राहत असताना, घरामध्ये जगत असताना सासू सुनेने सुद्धा एकमेकीशी प्रेमाने वागलं पाहिजे. हा जीवनाचा खरा काला आहे. कधीतरी या सासू सुना सुद्धा मायलेकी झाल्या पाहिजे. अध्यात्म जीवनामध्ये ऐकता ऐकता व्यवहार सुद्धा त्या अध्यात्माशी आपल्याला जीवनामध्ये जोडता आला पाहिजे, तरच जीवनामधला खरा काला होईल. लक्षात घ्या. पूर्वी समाजामध्ये धर्मामध्ये पंथामध्ये भेद होते. स्त्री पुरुषामध्ये भेद अजूनही आहे महाराज. काही वारकरी लोक महिलांची जर कीर्तनं असलीत ना तर टाळ घेऊन उभे सुद्धा राहत नाही. काय सांगावं तुम्हाला. असे अहंकारी लोक मी पाहिले की त्यांना आपण प्रेमाने रामकृष्ण हरी महाराज म्हणावं, पण त्यांनी आपल्याकडे बघावं सुद्धा नाही आणि त्यांनी आपल्याला रामकृष्ण हरी सुद्धा म्हणावं नाही. खरं सांगू तुम्हाला, त्यांना अध्यात्म कळालंच नाही. त्यांना अध्यात्म नाही कळालं, त्यांना देव कळाला नाही, त्यांना धर्म कळाला नाही, त्यांना पंथ कळाला नाही, त्यांना परमात्मा कधी भेटणारही नाही. विठ्ठल विठ्ठल हा अधिकार जर कोणी दिला असेल तर आमच्या साधू संतांनी दिलेला आहे.
म्हणतात पूर्वीच्या काळी गोपाळपुरीचा जो काला होता ना, तो काला आदिशक्ती संत जनाबाईच्या हातून व्हायचा. जनाबाईच्या हातून. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आमच्या साधू संतांनी हा अधिकार दिलेला आहे. आणि समाजामधला भेदभाव मिटवणं हाच जीवनातला पहिला काला आहे. ज्यावेळेला भगवान परमात्म्याने काला केला, भगवंताने पाहिलं नाही हा गरीब घराण्यातला आहे की हा श्रीमंत घराण्यामधला आहे. जो कोणी असेल त्या सर्वांना एकत्रित घेतलं होतं भगवान परमात्म्याने. काला म्हणजेच एकरूपता आहे. भेदभाव मिटवून एकत्रित येऊन प्रेमाने त्या ठिकाणी राहणं हाच खरा काला आहे. इथे कुठला माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या संप्रदायाचा आहे याला पण महत्त्व नाही. आणि हे जिथं महत्त्व दिल्या जात नाही तोच आहे आमचा वारकरी संप्रदाय, तोच आहे जीवनातला खरा काला. आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक चिंतन करायचं आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्ता अस्ति विद्यते उपादानम किमस्तिहम विचार सोयमिदृशः. आणि हा काला ज्या भगवान परमात्म्याने केला, असं काय त्या ठिकाणी वर्णन झालं, भगवान परमात्म्याने काला का केला, कशासाठी केला, हे सर्व आम्हाला आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी अनुभवायचं आहे. कीर्तनाची ही जी परंपरा ही आजची नाही, ही अनादी परंपरा आहे. लक्षात घ्या. एक जुना काळ असा होता की हा समाज भजना पूजनाच्या मार्गाला न लागता तमाशाच्या मार्गाला हा समाज लागला होता. त्यावेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जगातली सगळ्यात मोठी क्रांती केली. हा समाज वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे वळावा, कुमार्गाकडून सन्मार्गाकडे वळावा म्हणून एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. महाराज वेदांताचं ज्ञान, उपनिषदाचं ज्ञान, कठीण असलेलं तत्वज्ञान सर्वसामान्य माणसाला कळावं म्हणून सोप्या भाषेमध्ये माऊलींनी हरिपाठाची त्या ठिकाणी रचना केली. हरिपाठाच्या माध्यमातून गुह्य सुगमत्वाले, गुह्य असलेलं ज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये समाजाला कळावं म्हणून हरिपाठाची निर्मिती आहे. एवढंच नाही तर एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती करून सोप्या भाषेमध्ये समाज घडवला आणि तमाशाला जाणारा समाज भक्ती मार्गाकडे, कीर्तनाकडे या ठिकाणी वळवला. एडका मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन तो केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. एडका मदन तो केवळ पंचानन. या शेजारणीना, या शेजारणीना, या शेजारणीना बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. या शेजारणीना, या शेजारणीना, या शेजारणीना बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. भूत जबर मोठी गे बाई, भूत जबर मोठी गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. भूत लागले नारदाला, फुलं लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, 5 पोरे झाली त्याला. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. ओ भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझ्या गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझ्या गावी गेला. तिकडेच खपू दे त्याला, तिकडेच खपू दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. आले 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 आले
शकून सांगाया यमाई माझं नाव आले शकून सांगाया यमाई माझं नाव. या भारुडाच्या माध्यमातून जनजागृती समाजामध्ये एकनाथ महाराजांनी केली. समाज घडवला, वाईट मार्गाने जाणारा समाज भक्ती मार्गाकडे वळवला. आज असे काही जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगेल. चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे. या भागामध्ये रोजच्या दिवसाला तमाशाचे कार्यक्रम राहत होते, रोजच्या दिवसाला. परंतु आज या भारुडाच्या माध्यमातून, या संत प्रणालीच्या माध्यमातून, संतांच्या या चरणरज सेवेच्या माध्यमातून आज चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा हे जे मागासलेले काही जिल्हे होते ना, हे सुद्धा भक्ती मार्गाकडे वळले. आज तिकडे कथा कीर्तन होतात, त्यांना मृदुंग कळत नाही. मृदुंगाला ढोलकी म्हणतात ते लोक अजूनही. काय म्हणतात? मृदुंगाला अजूनही ढोलकी म्हणतात. आणि जे त्यांच्या काही चाली होत्या पुरातन अभंगही अजून त्याच चालीवर म्हणतात, पण अभंग मात्र संतांचे म्हणतात. लक्षात घ्या. हा जो कुमार्गाला गेलेला काही समाज होता, हा जो तमाशाच्या मार्गाला, नाटकं तमाशी हे त्या भागामध्ये काही भागात अजूनही चालतात, पण तरीसुद्धा 80 ते 85% समाज हा कथा कीर्तन मार्गाकडे वळला. कशामुळे? या साधू संतांच्या, या संत वाङ्मयामुळे. संतांचं वाङ्मय जोपर्यंत जिवंत आहे, संतांचं वाङ्मय जोपर्यंत या जगामध्ये आहे ना, तोपर्यंतच आपल्याला आपल्या जीवनाचा काला करता येतो. तोपर्यंतच आपल्याला या ठिकाणी स्वतःला मोक्षपदाला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवता येतं. म्हणून हे काल्याचं कीर्तन याकरिताच आहे की आपल्याला आपल्या जीवनाचा काला एक दिवस करता आला पाहिजे. अशी काय परिस्थिती झाली होती की भगवान परमात्म्याला अवतार धारण करावा लागला. तर कंस, चाणूर, मुष्टिकासारखे दैत्य जिकडे तिकडे मातलेले होते महाराज. अशा वेळेला भगवान परमात्म्याला अवतार धारण करावा लागला. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतार धारण करतात, गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचा मथुरेमध्ये अवतार त्या ठिकाणी झाला, मथुरेमध्ये जन्म झाला. आणि प्रागट्यीकरण मात्र गोकुळामध्ये त्या ठिकाणी झालं. आणि ज्या वेळेला गोकुळामध्ये भगवान परमात्मा आले, सर्व गवळणी एकमेकीला सांगायला लागल्या, गवळणा सांगती गवळणीला, पुत्र झाला झाला यशोदेला. गवळणा सांगती गवळण आनंदल्या नरना. ज्यावेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण त्या ठिकाणी होतात, गोकुळीच्या आनंदाला, सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. लक्षात घ्या. या 7 दिवसामध्ये कृष्ण चरित्र आपण आपल्या कर्णरंध्राद्वारे सर्वांनी श्रवण केलं. त्या आनंदामध्ये एवढे सगळे दंगून गेलो होतो की आपल्या आपल्या जीवनातले काही वैयक्तिक जे दुःख होती ना, ती सुद्धा आपल्याला आठवली का? नाही. जरा विचार करा. आपण 7 दिवस जर या ठिकाणी एवढं स्वतःच्या आनंदामध्ये रंगून गेलो होतो का? कारण भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपण होतो. असं जर आपण उभं आयुष्य जर ईश्वराच्या चिंतनात राहिलं तर आपल्याला कुठलं दुःख होईल सांगा ना जीवनामध्ये? कुठलं दुःख आपल्याला त्रास देईल? भगवान परमात्मा आपलं कसं आहे, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. म्हणून केवळ सुखामध्ये, केवळ दुःखामध्ये देवाला आठवायचं नाही, तर सुखामध्ये तुकोबाराय म्हणतात, आगी लागो तया सुखा, जेने हरी नाही मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. ज्या सुखात आम्हाला ईश्वर आठवत नसेल, ज्या सुखात आम्हाला देव आठवत नसेल, तुकोबाराय म्हणतात अशा सुखाला पण आग लागू दे, आगी लागू तया सुखा. म्हणून गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोकुळामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, घरोघरामध्ये एवढा आनंद झालेला आहे. नंदबाबाने अनेक प्रकारचं दान त्या ठिकाणी केलं, अनेक प्रकारची सुख गोकुळामध्ये आली. म्हणून तुकोबाराय म्हटले, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. एवढ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी सर्व दंगून गेले. कारण त्याला एकच होतं, बाळ कृष्ण नंदा घरी,
आनंदल्या नरनारी. साक्षात वैकुंठीचा नायक भगवान गोपाल कृष्ण परमात्मा यशोदामाईच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी अवतार धारण त्याने केला होता. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा अपार आनंद या गोकुळवासियांना झाला की यांनी काय केलं, गुढिया तोरणी करती कथा गाती गाणी. एवढ्या आनंदामध्ये दंगून गेले. एवढा अपार आनंद झाला की घरोघरी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले, घराघरामध्ये उत्सव साजरे व्हायला लागले. आणि घरामध्ये गुढी उभारणं, तोरणं बांधणं हे काही दुःखाचं प्रतीक आहे का? नाही, हे आनंदाचं प्रतीक आहे. हे आनंदामध्येच त्या ठिकाणी केल्या जातं. एखाद्याच्या घरी दुःख झालं आणि त्याने गुढी उभारली असं आपल्याला ऐकायला येणार नाही. हे आनंदाच्या प्रक्रिया आहेत. एकदा जर अंतःकरणात आनंद निर्माण झाला तर मग तो व्यक्ती जागेवर थांबत नाही. एकतर तो नाचतो तरी, गातो तरी, उड्या तरी मारतो, काहीतरी करून उत्साह तो साजरा करत असतो. आणि म्हणून मनामध्ये अंतःकरणामध्ये आनंद तयार झाला की तो कुठल्या ना कुठल्या रूपाने लक्षात घ्या बाहेर पडत असतो. ज्याप्रमाणे एका शेतकऱ्याला ना 3 मुली त्या ठिकाणी होत्या. दिसायला अतिशय सुंदर आहे, देखणे आहे, स्वयंपाक कलेत निपुण आहे, सगळं बरोबर आहे. पण यांच्या वाणीत दोष असल्यामुळे या मुलींची लग्न जमेना महाराज. वाणीत दोष होता. एक तोतरी होती, दुसरी बोबडी होती आणि तिसरी घेंगाणी बोलणारी होती. म्हणून यांची लग्नच जमेना. शेवटी एक दिवस शेतकरी आपल्या गावापासून 100 मैल लांब असणाऱ्या एका गावामध्ये गेला. अशा घरामध्ये जाऊन पोहोचला ज्या घरामध्ये 3 मुलं आहेत. मुलांच्या वडिलांची भेट घेतली. सांगितलं, म्हटले बघा मला 3 मुली आहेत, तुम्हाला 3 मुलं आहेत. माझ्या 3 मुली जर तुम्ही सुना करून घेतल्या तर 3ही बहिणी एकत्रित गुण्या गोविंदाने नांदतील, एकमेकीला सांभाळून घेतील, एकमेकीला जपतील. मुलांच्याही वडिलांना विचार पटला. म्हणे हरकत नाही, तुम्ही समोर चला, काही दिवसांनी आम्ही तुमच्या घरी मुलींना बघण्याकरिता येतोय. एक दिवस मुलांच्या वडिलांनी वधू परीक्षकाला सोबत घेतलं आणि मुलींची पाहणी पाहण्याकरिता ते त्या ठिकाणी गेले. आता गेल्याबरोबर बघितल्याबरोबर मुली पसंत पडल्या. एवढ्या देखण्या होत्या, एवढ्या सुंदर होत्या. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, मुलगी जर पसंत पडली तर पुढे जेवणाचा कार्यक्रम होतो. तुमच्याकडे होतो का? झोपल्या का काय जेवणाचा कार्यक्रम होतो का? होतो ना. मुलगी जर पसंत पडली तर जेवणाचा कार्यक्रम होत असतो. आणि मग या 3ही मुली देखण्या होत्या, दिसायला सुंदर होत्या. पाहिल्याबरोबर मुली पसंत पडल्या. जेवणाची पंगत बसली, जेवणही चालू झालं. बापाने सांगितलं, जेवण वाढत असताना वाढू का अशी विचारण्याची काय पद्धत आहे, पण तुमच्या वाणीत दोष असल्यामुळे तुमची लग्न जमत नाही. भरपूर वाढणं करा पण बोलायचं नाही. आता मुली वाढणं करत होत्या पण बोलत नव्हत्या. वधू परीक्षकाने चिंतन त्या ठिकाणी केलं. तो म्हटला, मुली दिसायला सुंदर आहे, देखण्या आहे, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहे, पण या बोलत का नाही, यांना बोलतं केलं पाहिजे. म्हणून तो वधू परीक्षक जेवण करता करता कढीची स्तुती करायला लागला. वा, काय गोड कढी झाली. 25 वर्ष झाली लोकांची लग्न जमवतोय पण एवढी गोड कढी कधीच नाही प्यायलो. बाकीचे म्हटले, ओ गोड झाली तर चुपचाप पिऊन घ्या ना, लोक काय म्हणतील, यांनी काही कढी कधी पाहिली नव्हती का? अहो तुम्हाला काय करणार, 25 वर्ष झाले हेच काम करतोय मी. 25 वर्ष झाले लोकांचे लग्न जमवतोय पण एवढी गोड कढी कधीच नाही प्यायलो. आता ज्या मुलीनं कढी बनवली होती तिला वाटलं आपण जाऊन सांगावं, कढी मी बनवली म्हणजे लग्नासाठी पहिला नंबर माझा लागणार. पण बापाचे शब्द आठवले, भरपूर वाढणं करा पण बोलायचं नाही. पण हा काही गप्प बसत नव्हता वधू परीक्षक. तो पुन्हा पुन्हा एक घास घेतला की कढीची स्तुती करायला लागला. वाह, काय गोड कढी झाली. 25 वर्ष झाले, एवढ्या वर्षापासून लोकांची लग्न जमवतोय मी, पण एवढी गोड कढी कधीच नाही प्यायलो. एवढी गोड कढी या ठिकाणी झाली. ज्या मुलीनं कढी बनवली होती तिच्या अंतःकरणात एवढा आनंद दाटून आला, मागचा पुढचा कुठलाच तिने विचार केला नाही. तशी धावत धावत पाहुण्यांच्या समोर आली आणि म्हणायला लागली, तली ना, तली तर मीच तेली. एवढ्यात दुसरी आली धावत, फुकत नाही झाडी, जिडू ताकडे मिडू ताकडे तवा गोड झाडी. तिला म्हणायचं होतं कढी फुकट गोड नाही झाली, जिरे टाकले मिरे टाकले तेव्हा गोड झाली. तिनं तिच्या भाषेत सांगितलं, फुकत नाही झाडी, जिडू ताकडे मिडू ताकडे तवा गोड झाडी. एवढ्यात तिसरी धावत आली. तिसरी म्हटली, दे बोन्नी पण मी नाही बोन्नी.
पाहुणे उठून उभे झाले, आपापल्या घरी निघून गेले. लग्न तिथंच मोडलं. दृष्टांत संपला. सिद्धांत हा सांगायचा आहे, आपण बोलल्यावर आपलं लग्न मोडणार हे मुलींना माहीत नव्हतं का? माहिती होतं, पण अंतकरणात मी कडी बनवली आणि ती एवढी गोड झाली. हा जो आनंद अंतकरणात होता तो आतमध्ये राहू शकला नाही. लग्न मोडलं पण आनंद समाजाच्या समोर आला. तसंच ज्या वेळेला गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतार धारण करतात, या गोकुळवासियांना एवढा आनंद झाला, एवढा अपार आनंद झाला. घडोघडी गुड्या उभारल्या, तोरणं बांधले, नाचायला लागले, गायला लागले, उडायला लागले. नवे नवे एवढे त्या आनंदामध्ये रंगून गेले की जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने चंदे, 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 तुका मने चंदे. तुकोबाराय म्हणतात, त्या भगवान परमात्म्याने मन आमचं एवढं मोहून घेतलं की त्याच्याकडे तो चित्त चोर आहे, तो दुसरं काही चोरत नाही. चोरायचं असेल तर भक्ताचं चित्त तो भगवान परमात्मा चोरत असतो. परंतु आजचं जे कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन आहे आणि अभंगाचा सरळ सोपा भावार्थ आपण पाहिला. परंतु काल्याच्या कीर्तनाचा दंड कसा आहे, चरित्र ते उच्चारावे. त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण आम्हाला या ठिकाणी करावं लागतं. म्हणून तो दंडकही आम्हाला पाळायचा आहे. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी
आणि मुखाने नामस्मरण. थोडे हात घ्या. फक्त ओठाने पुतना मारली. आम्ही वयाच्या 6व्या दिवशी कुठं असतो जरा विचार करा. हॉस्पिटलमध्ये काचाच्या पेटीत. आम्ही देवाची बरोबरी करणार तुमच्या देवाने. आमच्या देवाने फक्त लग्न नाही केली. आमच्या देवाने 7 वर्षाचं वय असताना 7 कोस असलेला गिरिराज गोवर्धन एका करंगडीवर धारण केला. आम्हाला 1 किलोचा दगडही उचलता येत नाही. आम्ही देवाची बरोबरी करणार का? आमच्या देवाने 12 गाव अग्निप्राशन केला. आम्हाला अगरबत्तीचा चटकाही सहन होत नाही. आमचा देव कालियावर नाचला. आमच्या घरी एवढूच निघू द्या ना, 4 घरं पडतो आम्ही. तुमच्या देवाने आणखी काय केलं? आमच्या देवाने एका भुक्कीत कंस मारला. आमच्याकडून कांदाही फुटत नाही. आम्ही देवाची बरोबरी करणार का? म्हणून देवाने केलं ते करू नका. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. भगवान गोपाल कृष्ण आणि प्रभू श्री रामचंद्रजी एकाचं जीवन जे आहे ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, एकाचं अमर्यादा पुरुषोत्तम आहे. एक युग धर्म आहे, एक धर्मयुग आहे. एकाने युगाप्रमाणे धर्म बदलवला, एक जण धर्माप्रमाणे युग जगला. रामचंद्र प्रभू धर्माप्रमाणे युग जगले आणि भगवान गोपाल कृष्णाने युगाप्रमाणे धर्म बदलवला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. युगाप्रमाणे धर्म ज्याने बदलवला तो भगवान गोपाल कृष्ण आहे. साधू संतांनी पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितलंय चरित्र ते उच्चारावे, पण आम्हाला असं आहे गोपाल कृष्णाच्या चरित्राचं आचरण करावं वाटतं आणि प्रभू श्री रामचंद्रजीच्या चरित्राचं उच्चारण करावं वाटतं. आमचं उलट आहे. ही दुनियाच उलटी आहे. मी सांगितलं ना तुम्हाला त्या दिवशी, मेडिकलमध्ये एखादा व्यक्ती जातो, त्याचं आधीच डोकं दुखत असतं, तो तिथं गेल्यावर म्हणतो डोकं दुखायची गोळी द्या. याचं पहिलेच दुखत असतं. हा समाजच उलटा आहे. म्हणून भगवान परमात्म्याने केवळ लग्न केली नाही, तर भगवान परमात्म्याने समाजात फार मोठी क्रांती केलेली आहे. काल मी तुम्हाला सांगितलं, जगात ज्या स्त्रियांचा धिक्कार केला होता सर्व समाजाने, त्यांचा स्वीकार माझ्या देवाने त्या ठिकाणी केला. ही भगवान परमात्म्याने केलेली सर्वात मोठी क्रांती आहे महाराज. भगवान परमात्म्याने केलेली क्रांतिकारी पाऊल आहे भगवंताने टाकलेलं. म्हणून चरित्र उच्चारायचं आहे आम्हाला, आचरायचं नाही. आणि काय चरित्र केलं महाराज भगवान परमात्म्याने? रांगता गोधने राखिता, हे 2 प्रकारे चरित्र केलं. रांगताना चरित्र केलं आणि गोधन राखताना सुद्धा भगवान परमात्म्याने चरित्र केलं. ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा अवतार झाला, हळूहळू रांगायला लागले. डागव्या गुडघ्याने भगवान परमात्मा रांगायचे. ज्या वेळेला रांगायला लागले भगवान परमात्मा, हळूहळू 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 हळू एक एक पाऊल टाकायला लागले. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा जर मुलगा चालायला लागला तर तो घरात थांबत नसतो. तो घराच्या बाहेर निघतो, सर्व मुलांशी, गल्लीतल्या मुलांशी खेळत असतो. आता भगवान परमात्मा जेव्हा कृष्ण, बाकीच्यांचं जाऊ दे रे, बाकीच्यांचं जाऊ दे, फक्त तू माझ्या घरी येऊन दाखव, नाही तुला बांधून ठेवलं तर नाव नाही लावणार. भगवान परमात्म्याने गोपाळांना लगेच सांगितले, हिचा ॲड्रेस लिहून घ्या रे, हिचा नावगाव पत्ता लिहून घ्या, आज हिच्याच घरी जायचा नंबर आहे. झालं. भगवान परमात्मा रात्रीच्या वेळेला सर्व गोपाळांना घेऊन त्या गवळणीच्या घरी गेले. गेल्यानंतर सर्व दही, दूध, तूप, लोणी जे काही होतं ते खाल्लं, सर्व गोपाळांना तिथे लावून दिलं आणि भगवान परमात्मा आतल्या खोलीमध्ये गेले. तिथे गवळण आणि गवळी झोपलेला होता. त्या दोघांच्या मध्यभागी भगवान परमात्मा गेले तर त्या गवळणीची वेणी जी अशी लांब सळक होती, कारण पूर्वीच्या गवळणी ब्युटी पार्लरमध्ये जात नव्हत्या ना, अशी लांब सळक वेणी होती. आणि त्या गवड्याची दाढी पण अशी लांब सळक होती. भगवान परमात्मा दोघांच्या जवळ गेले आणि मध्ये जाऊन दाढीची वेणीची गाठ बांधली आणि बाहेर आले भगवान परमात्मा. गोपाळांना सांगितलं, उद्या सकाळी ठीक 5 वाजता आपापल्या घरचं पोळपाट, लाटणं, भांडी घेऊन तयार राहणे. म्हणे कशासाठी? शिमग्याचं सोंग काढायचं आहे म्हणे. अरे पण शिमगा तर मागच झाला, हा नवीन शिमगा आहे म्हटले दुसरा. झालं, हे निघून गेले आपापल्या घरी. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता सर्व गोपाळ तिथं हजर. आणि पूर्वीच्या गवळणी सकाळी सकाळी उठायच्या, आताच्या गवळणी सकाळी सकाळी 9 वाजता उठतात आणि बेटी त्या ठिकाणी घेतात. पूर्वीच्या गवळणी सकाळी सकाळी उठायच्या. जशी गवळण झोपीतून उठली
तिच्या वेणीला त्या ठिकाणी गवड्याच्या दाढीला जो आहे तो झटका बसला आणि तो ओरडला, मत्त होऊन या मातली धांगडी करीसी ओढाओढी मज लागी. जेव्हा ओरडला ती म्हटली, बरं आहे तुमचं, तुम्हीच माझी वेणी ओढताना उलट मलाच नाव ठेवता. वळून पाहिलं तर दाढीची वेणीची गाठ मारलेली होती. तो म्हणायचा तू बांधली गाठ, ती म्हणायची तुम्ही बांधली गाठ. असं करता करता दिवस उजाडला. गवडी म्हटला, गाठ कोणी मारली हे जाऊ दे, याचं संशोधन करत बसू नको. सूर्य डोक्यावर आलेला आहे, आधी सोडण्याचा प्रयत्न कर. आता लग्नामध्ये ज्या ब्राह्मणाला नीट मंत्र येत नाही त्या ब्राह्मणाला बांधलेली गाठ जर सहजासहजी सुटत नाही, ही तर परब्रह्माने बांधलेली गाठ होती, ही सहज थोडी सुटणार होती. सोडून पाहिली, सुटली नाही. विडीने कापण्याचा प्रयत्न केला, कापल्याही गेली नाही. तो म्हटला आता एकच उपाय आहे, तू किचनमध्ये जा, माचीस घेऊन ये. ती म्हटली बरं आहे, माचीस घेऊन ये. चला सोबत. गाठ बांधली होती, एकटी कशी जाणार महाराज. किचनमध्ये गेली, माचीस घेतली आणि जाळण्याचा प्रयत्न केला. गाठ जाळल्या सुद्धा गेली नाही. अनेक प्रयत्न केले. शेवटी गवडी म्हणायला लागला, म्हणे का ग त्या नंदाच्या पोराला तू काही बोलली होती का. बोलली म्हणजे त्याला चांगलं खडसावून आली. म्हटले झालं, त्याचंच काम आहे. म्हणे ते जाऊ द्या, पण पहिल्यांदा गाठ सोडा. म्हटले सुटणारच नाही, त्याच्या घरी जावं लागेल. म्हणे डोकं फिरलंय का तुमचं. नंदाचं घर त्या कोपऱ्यात, आपलं घर या कोपऱ्यात, हे असं सोंग घेऊन कसं जायचं गावामध्ये. गावातील लोक म्हणतील हे असलं तुम्हाला या वयात शोभतं का. म्हणे ते काही नाही, जावंच लागेल. हळूच गवडणीने असा दरवाजा जसा उघडला, गोपाळांनी वाजंत्रे वाजवायला सुरुवात केली. दाढी वेणी जिंदाबाद, दाढी वेणी जिंदाबाद, दाढी वेणी जिंदाबाद. सगळ्या गावात हसू हसू झालं महाराज. गावामधून जेव्हा जाण्याकरिता निघाले, असं म्हणतात या गवडणीची उंची जी होती ती 6 फूट होती आणि गवड्याची उंची 3च फूट होती. आता जात असताना दाढीची आणि वेणीची गाठ बांधल्यामुळे त्या नंदाच्या वाड्यात जाईपर्यंत हा जो गवडी होता, गवडणीच्या वेणीला झोके घेत घेतच नंदाच्या वाड्यात पोहोचला. कारण पूर्वी असे पण लग्न व्हायचे, नवरदेव छोटा असायचा, नवरी मोठी असायची. मग तिथं गेल्याच्या नंतर आवाज दिला, यशोदे बघ तुझ्या मुलाचं कारनामा, बघ याने काय केलंय. यशोदा मैयाने पाहिल्या तर ती हसायलाच लागली. म्हणे हे काय सोंग काढलंय, आज नवीनच सोंग काढलंय, तुझ्याच मुलानं केलंय हे. काय म्हटली, रात्रभर माझा मुलगा घरी झोपलेला आहे, रात्रभर माझा कन्हैया माझ्या कुशीत झोपलेला आहे आणि तू म्हणतेस माझ्या कृष्णाने केलं. यशोदे, सगळ्या गावातील लोकांनी, गोकुळातील लोकांनी सोडून पहिली गाठ पण सुटत नाही. मला विश्वास आहे तुझ्या मुलाच्या हातानंच गाठ सुटते. यशोदा मैयाने कन्हैयाला झोपेतून उठवलं. देवाने सोंग केलं झोपेतून उठण्याचं. आणि यशोदा मैया म्हटली, कृष्णा या गवडणीचं असं म्हणणं आहे की सगळ्या गावाने गाठ सोडली पण सुटली नाही, तुझ्या हाताने सुटेल. भगवान परमात्मा म्हटले, मैया तुझी जर इच्छा आहे तर मी सोडून देईन, पण मी बांधली असं म्हणायचं. भगवंत तिच्या जवळ गेले, कमरेवर हात ठेवले आणि तिला म्हणतात राहू दे ना 2-4 दिवस, चांगलं दिसतं. शेवटी तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे कन्हैया चुकलं माझं. क्षमा तिने मागितली आणि जशी भगवंताने कृपादृष्टी केली, दाढीची आणि वेणीची जी गाठ होती ती त्या ठिकाणी सुटून गेली. महाराज विठ्ठल विठ्ठल. अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्याने केल्या, जीवनभर खोड्या केल्या, पण एकही अंगाला येऊ दिली नाही. बऱ्याच खोड्या केल्या भगवान परमात्म्याने, परंतु ज्यावेळेला रोज गारणे घेऊन गवडणी यायच्या, एक दिवस यशोदा मैया वैतागली. यशोदा मैया म्हटली, उद्यापासून मी तुला घरात ठेवणार नाही, उद्यापासून रानात जायचंयस तू. तोच खरा मोठा माणूस आहे या जगामध्ये, तोच खरा श्रीमंत माणूस आहे. ज्याच्या घरी काही नाही, उगाच मोठेपणा करणारे लोक भरपूर आहेत समाजामध्ये. एक बाईसाहेब अशाच होत्या, उगाच मोठेपणा करायची त्यांना सवय होती. एक दिवस पाहुणे मंडळी घरी येणार होती. बाईसाहेबांनी सांगितलं, रामू आज दुपारी पाहुणे घरी येणार आहे, मी जेव्हा जेव्हा तुला ऑर्डर देईल त्यावेळेला तू मला विचारायचं, बाईसाहेब अमेरिकन आणू, रशियन आणू, जापानी आणू, इंडियन आणू. इंडियन शिवाय दुसरं नव्हतं तिच्या घरी, पण तिला मोठेपणा करायचा होता. पाहुणे मंडळी घरी आली, पाहुण्यांसाठी त्या ठिकाणी नाश्ता बनवायचा होता. सांगितलं, रामू अरे पाहुण्यांसाठी नाश्ता बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू,
की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही म्हटली इंडियनच बरं आहे आपलं, इंडियनच आण. दुसरं नव्हतंच तिच्या घरी. इंडियन नाश्ता झाला. काही वेळाने बाईसाहेबांनी पुन्हा ऑर्डर सोडली. रामू, अरे पाहुण्यांसाठी चहा आण. मॅडम, अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू, इंडियन आणू? नाही नाही नाही, इंडियनच बरं आहे आपलं, इंडियनच आण. इंडियन चहा पण झाला. उन्हाळ्याचे दिवस होते, रखरखती ऊन होते. पाहुणे मंडळी दिवसभर थांबले. 4-5 वाजता सरबताचा सुद्धा कार्यक्रम करायचा होता. रामू, अरे पाहुण्यांसाठी सरबत आण. मॅडम, अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही आपलं इंडियनच बरं, इंडियनच आण. इंडियन सरबतही झालं. पाहुण्यांना वाटलं सकाळपासून येऊन बसलोय, बाईसाहेबांची यजमान कुठं दिसत नाही. म्हणले मॅडम, तुमचे यजमान नाहीत का घरी? रामू, अरे साहेबांना बोलवून आण. मॅडम, अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन आणू? पाहुण्यांनी तर डोक्यालाच हात लावला. म्हणले या बाईनं 4 नवरे कधी केले काही कळलंच नाही. म्हणून फुकटचा जर मोठेपणा करायला जाल तर तोंडावर आदळल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा मोठे होते, पण लहान माणसाला त्याची लहानपणाची जाणीव होऊ दिली नाही. हा गरीब आहे, हा गवड्याचा मुलगा आहे, हा वेगळ्या जातीचा आहे, ही जाणीव देवाने होऊ दिली नाही. म्हणून आजही भगवंताच्या नावाने गावागावात काला केल्या जातो. का? भगवान परमात्मा नंदराजाचे पुत्र होते. 9 लाख गायी भगवान परमात्म्याच्या घरी होत्या. काय गरज होती भगवान परमात्म्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन माठं फोडायची आणि सगळ्याला खाऊ घालण्याची? का? आपण जे कमावतो त्यावर सगळ्यात पहिले आपल्या परिवाराचा अधिकार असतो. या गवळणी काय करायच्या? दही दूध जेवढं निघायचं मथुरेच्या बाजाराला नेऊन पोचवायच्या आणि स्वतःच्या लेकराला ताक प्यायला द्यायच्या, ज्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्या घरी जे काही आपण कमाई करतो त्यावर पहिल्यांदा आपल्या परिवाराचा अधिकार असतो, नंतर त्याचं मार्केटिंग करायचं असतं. परंतु हे या गोकुळवासियांना कळत नव्हतं, म्हणून देवानी केलेली ही क्रांती आहे. लहान माणसाला लहानपणाची जाणीव भगवान परमात्मा होऊ देत नाही. आज स्वतः भगवान परमात्मा बोबड्याच्या जवळ गेले. विचार केला की हा कालपासून फुगून बसलेला आहे, हा बोलतही नाही, जेवायलाही येत नाही, झालं तरी काय नेमकं? त्याच्या जवळ गेले भगवंत. म्हटले बोबड्या, अरे कालपासून तू काहीच बोलत नाही, काय झालं नेमकं सांग ना. आता कालपासून फुगून बसलेला बोबड्या आता बोलायला लागला. काल किलवतले लई गोल झाला, मी गली बले म्हणून थोलासा दिला, तुले वाटेले मले काही समजत नाही. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई, कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई, कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई, कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. काल किलवतले लई गोल झाला, मी गली बले म्हणून थोडासा दिला, तुले वाटेले मले काही समजत नाही. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई, कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई, कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई, कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. आता कृष्णाच्या लक्षात आलं की याच्या डोक्यात कालपासून काय चाललंय ते. म्हटले बाबा, मी काही मुद्दाम नाही केलं, तू शेवटी बसला होता म्हणून तुला कमी मिळालं असेल, पण मी मुद्दाम नाही केलं हे. म्हणे कृष्णा, हे काही तू पहिल्यांदा केलं का? एकदा हली दवल्या धली, तोली तलाया देलोले वा, तोली तलाया देलोले, थालेत दोपाल पलून देल्लेन मधलात तातून देल्लले, थालेत दोपाल पलून देल्लेन मधलात तातून देल्लले, देल्लत देल्ला बुदू बुदू माल्ला, माल्लत माल्ला मी मुलू मुलू लल्लो, थंदत नाही तुई बलिले, थंदत नाही तुई बलिले, किती तिती उपताल थांदू दोविंदा मधवल माया तोलिले, दायबा तुतना अदोनी उतना, दायबा तुतना अदोनी उतना, थंदत नाही तुई बलिले, थंदत नाही तुई बलिले, किती तिती उपताल थांदू दोविंदा मधवल माया तोलिले, किती तिती उपताल थांदू दोविंदा मधवल माया तोलिले.
ढोल ताला या दिलोले बा ढोल ताला या दिलोले थालेत दोपाल पलून दिल्लेन मधलात तातून दिल्लाले दिल्लत दिल्ला ताते लुटले तोते लुटले तोंडे फुटले दिल्लत दिल्ला ताते लुटले तोते लुटले तोंडे फुटले थंदत नाही तुई बलिले थंदत नाही तुई बलिले तिथे तिथे उपताल थांदू गोविंदा मधवल माया तोलिले तिथे तिथे उपताल थांदू गोविंदा मधवल माया तोली काय बात उतना अदोनी उतना काय बात उतना अदोनी उतना थंदत नाही तुई बलिले थंदत नाही तुई बलिले तिथे तिथे उपताल थांदू गोविंदा मधवल माया तोलिले तिथे तिथे उपताल थांदू गोविंदा मधवल माया तोलिले हो किती किती उपकार जाणू गोविंदा मधवल माया तुझिले किती किती उपकार जाणू गोविंदा मधवल माया तुझिले तोत्र बोलायचंय दायवा तुतना तुतना म्हणजे कृष्णा अदोनी उतना अजून उसनाच आहे तू थंदत नाही तुई बलिले थंदत नाही तुई बलिले काय काय केलं तू एतदा हली यमुने तिली ढोल ताला या देलोले बा ढोर चारायला गेलो ढोल ताला या देलोले थालेत दोपाल पलून दिल्लेन मधलात तातून दिल्लले पुढं काय झालं दिल्लत दिल्ल ताते लुतले दोते लुतले त्याला काटे पण रुतले गोटे पण रुतले तोंडही फुटले त्याचे टोंगडे पण फुटले थंदत नाही तुई बलिले थंदत नाही तुई बलिले तिती तिती उपताल थांदू गोविंदा मधवल माया तुलिले आता हे जेव्हा भगवान परमात्म्याने ऐकलं भगवंताच्या लक्षात आलं चुकून का होईना पण माझ्या हातून चूक झाली भगवान परमात्मा म्हटले मुद्दाम नाही केलं मी बोबड्या मी मुद्दाम खरंच केलं नाही पण तू सर्वात शेवटी बसला होतास पण यापुढे मी खबरदारी घेईल यापुढे तुझं मन दुखणार नाही याची मी नक्की काळजी घेईल आणि मग सर्व गोपाळ त्याची समजूत काढली भगवान परमात्म्याने मोठा माणूस तोच आहे जो लहान माणसाला त्याच्या लहानपणाची जाणीव होऊ देत नाही त्याची समजूत काढली त्याला समजावलं आणि सर्व गोपाळ त्या ठिकाणी खेळ खेळायला लागले हा मामा पोरा हा मामा पुरा